माझं नाव प्रवीण आहे. माझ्यासमोर माझ्या पहिल्या पत्नीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका ठेवलेली होती. ती पत्नी जिला मी घटस्फोट दिला होता, तिच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका स्वतःच्या डोळ्यांसमोर पाहून मी लाजेने मान खाली घालून बसलो होतो. कारण मी तिला फक्त यासाठी घटस्फोट दिला होता की ती माझ्या मुलाची आई होऊ शकत नव्हती. मी तिच्या लग्नाआधीच कतारला निघून गेलो होतो आणि तिथे जाऊन चालकाची नोकरी करण्यास सुरुवात केली होती. पण मला एका भारतीय जोडप्याला एअरपोर्टवरून हॉटेलपर्यंत सोडायचं होतं. मी तिथे पोचलो तेव्हाच तिला पाहून मी अवाक झालो होतो. कारण जी स्त्री मूल उचलून उभी होती ती दुसरी कोणी नव्हती तर माझीच आईने माझ्यासाठी मुलगी पसंत केली होती आणि मग तिच्यासोबत आनंदाने सर्व विधी रीतिरिवाजांसह माझं लग्न झालं होतं. मी आनंदी होतो. मला याचा काहीच आक्षेप नव्हता की माझं लग्न ठरवलेलं आहे किंवा माझ्या आई वडिलांनी माझ्या पत्नीची निवड केली आहे. त्यांनी जरी प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मर्जीने केली असली तरी माझ्यासाठी एक चांगली आणि सुसंस्कृत मुलगी शोधली होती, जी खूप चांगली होती, सुंदर होती. जरी माझं लग्न घरच्यांनी स्वतःच्या मर्जीने ठरवलं असलं तरी पण मी माझ्या पत्नीला लग्नानंतर खूप प्रेम करू लागलो होतो. अगदी जणू काही ती माझ्या स्वतःच्या निवडीची आहे असं. मग वेळ निघून गेला आणि हळूहळू आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. तरीही आम्हाला संतती सुख मिळालं नव्हतं. ही कमतरता तरीही माझ्या मनात बाणासारखी टोचू लागली होती. माझं मन इच्छित होतं की मला मुले व्हावीत, माझं कुटुंब पुढे वाढावं. माझी मुले ज्यांना मी उचलून खेळवेन, जे मला बाबा म्हणतील आणि मी त्यांच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करेन. पण माझी ही इच्छा तरीही पूर्ण झाली नव्हती. माझी पत्नी एक चांगली स्त्री असण्यासोबतच माझी खूप काळजी घेत असे. तिच्याकडून कधीही मला कुठलीही तक्रार नव्हती. फक्त जीवनात ही एकच कमतरता होती की ती आई झाली नव्हती. मी नुकताच ऑफिसवरून घरी परत आलो होतो आणि येताच लगेच स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं. कारण आज आमचा एक सहकारी ऑफिसमध्ये आपल्या 3 वर्षांच्या मुलाला घेऊन आला होता. त्याला पाहून तर मला असं वाटलं होतं की जणू काही माझं जीवन अपूर्ण आहे. कारण त्याचं लग्न माझ्या लग्नानंतर झालं होतं, तरीही त्याच्याकडे मूल होतं. माझ्या मनात एक विचित्र अपूर्णतेची भावना येऊ लागली होती. म्हणूनच मी ऑफिसमधून तब्येत खराब असल्याचा बहाणा करून लवकर घरी परत आलो होतो. जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझी पत्नी घरी हजर नव्हती. कारण तिने सकाळीच मला सांगितलं होतं की तिला तिच्या माहेरी जायचं आहे. कितीही वेळ मी माझ्या खोलीत बसून राहिलो होतो आणि याच गोष्टीचा विचार करत राहिलो होतो की शेवटी किती दिवस मला संततीसाठी तडफडावा लागेल. माझी पत्नी खूप साधीभोळी आणि निरागस होती, ज्यामुळे माझं मन होत नव्हतं की मी तिला काही बोलावं, कुठलीही तक्रार करावी, कुठलीही गाऱ्हाणी सांगावी. तिला सांगावं की मी आतून किती रिक्तता अनुभवतो आहे. मी जाणत होतो की काहीही तिच्या हातात नाही. तरीही न कळे का मी तिच्यासमोर जेव्हा येतो तेव्हा स्वतःवर खूप नियंत्रण ठेवतो. मी इच्छित नव्हतो की या एका कारणामुळे आमच्यात भांडण निर्माण व्हावं. आता तर हद्द इतकी झाली होती की माझ्या मित्रांनीही माझी टिंगल करण्यास सुरुवात केली होती. काही वेळ मी माझ्या खोलीतच बसून राहिलो होतो. जेव्हा माझ्या मनातील ओझे थोडे हलके झाले तेव्हा मी खोलीबाहेर निघालो आणि सरळ स्वयंपाकघरात आलो होतो. माझी पत्नी परत आली नव्हती. आता मला जेवणही स्वतःच बनवायचं होतं. मी खूप थकलेला होतो आणि माझी तब्येतही ठीक वाटत नव्हती. पण मला खूप भूकही लागली होती. म्हणूनच मला जेवण बनवावं लागलं. मी फ्रीजमधून बटाटे काढले आणि बटाट्याचा भरता बनवण्यास सुरुवात केली. मी भरता बनवला होता आणि फक्त पीठ मळणार होतो की अचानक दारावर टकटक झाली. मी हात धुवून स्वयंपाकघराबाहेर आलो होतो. मी दार उघडलं तेव्हाच तिथे माझी पत्नी रजनी उभी होती. तिच्यासोबत तिचा भाऊही उभा होता. नमस्कार जीजू, कसे आहात तुम्ही? रजनीच्या भावाने मला नमस्कार केला तेव्हा मी त्याला घरात येण्यास सांगितलं. पण तो तिथूनच थोड्या थोड्या गप्पा करून परत निघून गेला होता. त्याने सांगितलं होतं की त्याला काही खूप महत्त्वाचं काम आहे. तो फक्त आपल्या बहिणीला इथे सोडण्यासाठीच आला होता. तो निघून गेला आणि मग रजनीही घरात आली होती. मी दार बंद केलं होतं. तिला माहीत नव्हतं की आज मी ऑफिसमधून लवकर परत आलो आहे. ती बिचारी तर वेळेवरच आली होती आणि ती स्वतःसोबत माझ्यासाठी तिच्या माहेरहून जेवणही घेऊन आली होती.
पण आता तर मी भाजी बनवली होती. तिने माझ्याकडे पाहत म्हटलं, प्रवीण, हे तुम्ही काय केलं आहे? तुम्हाला माहीतच आहे की मी जेव्हा आईच्या घरी जाते तेव्हा तुमच्यासाठी तिथूनच जेवण घेऊन येते. रजनी स्वयंपाकघरात जेवण भांड्यात काढण्यासाठी गेली तेव्हा तिथे बटाट्याचा भरता बनलेला पाहून माझ्यावर रागवू लागली. म्हणाली की तुम्ही हे का बनवलं आहे? मी तुमच्यासाठी जेवण घेऊनच येतच होते. मी म्हटलं, रजनी, तुला तर काही स्मरण नाही की नवरा कधी घरी येतो आणि कधी नाही. जेव्हा तू येत नव्हतीस तेव्हा मी स्वतः जेवण बनवलं. शेवटी मला भूक लागली होती. मी किती वेळ तुझी वाट पाहणार? ती बिचारी तर माझ्याशी मोठ्या शांतपणे बोलली होती, पण मी तिला व्यर्थच ओरडलो होतो. माझी ओरड ऐकून तिची बोलण्याची क्षमता बंद झाली होती. तिला समजलं होतं की मी खूप थकलेला आणि चिडलेला आहे किंवा भुकेने व्याकुळ झालो आहे, म्हणूनच रागात अशा गोष्टी बोलतो आहे. म्हणून ती शांतपणे जेवण भांड्यात काढू लागली. मी पुढे म्हटलं, रजनी, तुला तर माझी कुठलीही काळजी नाही. जर तुला माझी काळजी असती तर तू मला मुलाच्या आनंदाची बातमी दिली असती. शेवटी आज मी धैर्य करून तिच्याशी हा विषय छेडलाच होता. ती बिचारी शांतपणे भांड्यात जेवण काढत होती की मी एकावर एक हल्ले केले होते. माझं बोलणं ऐकून तर ती बिचारी प्रश्न करणाऱ्या नजरांनी माझ्याकडे पाहू लागली होती, कारण मी पूर्वी कधीही तिला अशा प्रकारे मूल न होण्याचा उपहास केला नव्हता. तिने माझ्याकडे वळून पाहिलं आणि उदास चेहरा करून म्हणाली की प्रवीण, तुमची तब्येत तर ठीक आहे ना? आज तुम्ही हे कसे विचित्र बोलत आहात? ती बिचारी रडक्या आवाजात मला पाहून उदास झाली होती. नकळे का तिचा असा चेहरा पाहून मला आणखी जास्त राग आला होता. मी म्हटलं की शेवटी तू काय समजतेस की मी वेडा आहे जो अशा गोष्टी बोलतो आहे? मी माझ्या पूर्ण स्मृतीत आहे. जर तुला माझी काळजी असती तर तू लवकरच मला काही आनंदाची बातमी दिली असतीस, पण नाही, तुला तर माझी कुठलीही काळजी नाही. माझा राग आकाशाला स्पर्श करत होता. मला काहीच स्मरण नव्हतं की मी काय बोलतो आहे. ती बिचारी डोळ्यात अश्रू घेऊन शांतपणे आपल्या कामात गुंतली आणि मग माझ्याकडे जेवणाची ताटली पुढे करून स्वतः तिथून निघून गेली. तिच्या जाण्यावर तर मला आणखी राग आला होता. मी जेवणाची ताटली उचलून जमिनीवर आपटली होती आणि तिच्या मागे मागे आलो होतो. ती आता खोलीत येऊन अलमारी उघडून उभी होती. कदाचित ती कपडे बदलणार होती. मी पुढे सरसावलो आणि तिचा हात पकडून रागाच्या नजरांनी तिला पाहू लागलो. तिने सांगितलं की प्रवीण, तुम्हाला आज काय झालं आहे? कृपा करून तुम्ही गंमत करू नका. मला आज तुमच्यापासून खूप भीती वाटत आहे. ती माझ्या डोळ्यात पाहत कमी आवाजात बोलत होती. मी म्हटलं की आता तू मला काय म्हटलीस की वेडा आहे मी आणि वेड्यांसारख्या गोष्टी बोलतो आहे? तुझा काय अर्थ होता? मी तिच्यावर काही बिघडलेल्या सिंहासारखा गर्जना करू लागलो होतो. प्रवीण, तुम्ही चुकीचं समजत आहात. मी तर फक्त इतकंच म्हटलं होतं की आज तुम्ही नीट बोलत नाही आहात. माझ्या पत्नीने स्वतःच्या सफाईत फक्त इतकंच म्हटलं होतं, कारण यावेळी माझा राग उच्च पातळीवर पोचला होता. मी एकाच झटक्यात तिचा हात सोडला आणि सोबत हेही म्हटलं की यापुढे माझ्याशी तोंड चालवण्याची गरज नाही. इतकं म्हणून त्याच वेळी मी खोलीबाहेर निघालो होतो. मी जेवणही खाल्लं नव्हतं आणि अंगणात इकडे तिकडे फिरू लागलो होतो. माझं मन सळसळत होतं. माझं मन इच्छित होतं की आत्ताच माझ्या घरातही मुलांच्या किंकाऱ्या गुंजाव्यात, पण हे तर शक्य नव्हतं. कदाचित याच कारणामुळे मी रागाने वेडा होत होतो. काही वेळ मी रागाने इकडे तिकडे फिरत राहिलो होतो, पण आता मला तिथे फिरताना जवळपास 1 तास झाला होता. त्यानंतर मी रजनीला पाहिलं नव्हतं आणि तीही खोलीबाहेर निघाली नव्हती. आता माझा राग थोडा शांत झाला होता आणि मी विचार करत होतो की शेवटी या सर्वात रजनी बिचारीचा काय दोष आहे? ती तर नेहमीच डॉक्टरांना दाखवत असते, उपचार घेत असते, जसं डॉक्टर सांगतात तसंच करते. कदाचित मी माझ्या सहकार्याच्या मुलाला पाहून आज या स्थितीपर्यंत पोचलो होतो की तिच्यावर राग काढला होता. आता मला खूप वाईट वाटत होतं, कारण आजपर्यंत मी कधीही माझ्या पत्नीशी इतक्या रागाने बोललो नव्हतो. आमच्या लग्नाला पूर्ण 5 वर्ष झाली होती, तरीही आजपर्यंत मी कधीही तिला अशा प्रकारे ओरडलो नव्हतो. उलट आमच्यात तर कधी भांडणही झालं नव्हतं आणि मी कधीही तिला संतती न होण्याचा उपहास दिला नव्हता. मी हळूहळू पावलं टाकत खोलीत आलो तेव्हा ती लाईट बंद करून झोपलेली होती. प्रथम तर माझं मन इच्छित होतं की मी लाईट चालू करावी आणि तिच्याशी बोलावं, पण मग तिला झोपलेलं पाहून मीही शांतपणे तिच्यासोबत बिछाण्यावर येऊन झोपलो होतो.
मी झोपलो तेव्हाच मला तिच्या हलक्या हलक्या सुक्या ऐकू येऊ लागल्या होत्या. याचा अर्थ की ती जागी होती, उलट ती रडत होती. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून तर माझं हृदय तोंडात आलं होतं. मला असं वाटत होतं की जणू काही ती माझ्यामुळे इतक्या त्रासात आहे. मी त्याच वेळी उठलो आणि लाईट चालू केलं. लाईट चालू होताच ती लगेच ओढणीने अश्रू पुसू लागली, जे अंधारात लपून वाहत होती. ती आता असं दाखवत होती की जणू काही घडलंच नाही. ती शांतपणे पडलेली होती आणि तिचे डोळे बंदही होते. पण मी जाणत होतो की ती निद्रेत नाही, उलट ती जागी आहे आणि रडतही आहे. मी तिच्याकडे सरसावलो आणि तिच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रेमाने हात फिरवू लागलो. तेव्हा तिने सुद्धा डोळे उघडले होते. तिच्या डोळ्यात तरीही ओलावा तरंगत होता. मला पाहून तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली होती. ती आता बिछाण्यावरच उठून बसली होती, पण मी तिचे गुडघे पकडून जमिनीवर गुडघ्यांवर बसलो होतो. मी म्हटलं, रजनी, मला माफ कर. मी भावनाविवश होऊन हे सर्व काही बोलून गेलो होतो, पण आता मला माझ्या शब्दांवर लाज वाटत आहे. मी नजर खाली घालून तिच्याकडे क्षमा मागू लागलो होतो. मी तिच्यासमोर माझे दोन्ही हात जोडले होते, कारण माझ्या पत्नीचं मन दुखावल्यावर मलाही काही विचित्र वाटत होतं, उलट काहीही चांगलं वाटत नव्हतं. तिने माझे जोडलेले हात आपल्या हातांनी खाली केले होते आणि त्यांना चुंबन घेऊ लागली होती आणि मला उठवून स्वतःसोबत स्वतःच्या बरोबरीने बिछाण्यावर बसवलं होतं. तिने रडक्या आवाजात म्हटलं की प्रवीण, तुम्ही माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात. तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहात. तुम्ही शेवटी माझ्याकडून क्षमा का मागत आहात? यात तर तुमची कुठलीही चूक नाही ना, उलट माझीच चूक आहे. मला तुमचं जेवण आधीच बनवून जायला हवं होतं. ती बिचारी, जिची कुठलीही चूक नव्हती, तरीही स्वतःची चूक मानत होती. मी लाजिरवाण्या शब्दात म्हटलं की नाही रजनी, यात तुझी चूक नाही, उलट सारी चूक माझीच आहे. मला तुला सांगायला हवं होतं की मी आज ऑफिसमधून लवकर आलो आहे. मी तिच्या खांद्यावर माझं डोकं टेकवून तिच्यासोबत बोलू लागलो होतो. तिने सुद्धा आणखी काही उत्तर दिलं नव्हतं आणि माझ्या डोक्यात आपल्या नाजूक बोटं फिरवू लागली होती. मला काही शांती मिळू लागली होती. मी माझ्या जीवनातील सर्व दुःख विसरून त्या शांतीचा अनुभव घेऊ लागलो होतो. काही वेळ आम्ही असेच बसून राहिलो होतो. त्यानंतर जेव्हा मला झोप येऊ लागली तेव्हा मी माझ्या जागेवर जाऊन पडलो होतो आणि झोपेच्या वादीत हरवून गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा ती बिछाण्यावर हजर नव्हती. मी जाणत होतो की ती कुठे गेली आहे. ती सकाळीच उठत असे आणि माझ्या उठण्याआधीच माझे कपडे, जोडे आणि नाश्ता तयार करून ठेवत असे. मी खोलीत इकडे तिकडे नजर फिरवली तेव्हा सोफ्यावर माझे नवे कपडे इस्त्री करून ठेवलेले होते आणि खाली जोडेही पॉलिश करून ठेवलेले होते. मी यात सर्व गोष्टी पाहत होतो की अचानक खोलीचं दार उघडलं आणि रजनी आत येताना दिसली होती. तिच्या हातात चहाची प्याली होती. हे तिचं रोजचं नियमित होतं. ती मला बिछाण्यावरच चहा देत असे. मी त्याच वेळी उठलो आणि स्नानगृहात शिरलो होतो. ब्रश इत्यादी करून मी काही मिनिटातच येऊन चहा पिऊ लागलो होतो. तीही माझ्या जवळच बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर फक्त हास्य होतं. तरीही मला माझ्या कृतीची लाज वाटत होती. मला असं वाटत होतं की जणू काही मी तिच्यावर काही खूप मोठा अन्याय केला आहे. पण ती तर अशी साधी भोळी व्यक्ती होती की तिने कालची गोष्ट विसरली होती आणि आता तिच्या चेहऱ्यावर असं काहीही दिसत नव्हतं की ती माझ्यावर नाराज आहे. मग मी चहा पिऊन झाल्यावर कपडे उचलून स्नानगृहात गेलो होतो आणि तीही खोली बाहेर आली होती. जेव्हा मी 15 मिनिटानंतर स्नान करून तयार होऊन बाहेर आलो तेव्हा तिने नाश्ता बनवला होता. मीही स्वयंपाकघरात तिच्यासोबत बसून नाश्ता केला आणि मग निरोप घेऊन घराबाहेर निघालो होतो. आज मी पूर्ण दिवस खूप व्यस्त राहिलो होतो, कारण ऑफिसमध्ये एक नवीन प्रकल्प सुरू झाला होता, ज्याचा मी प्रमुख बनलो होतो. पूर्ण दिवस व्यस्त राहिल्यावर जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझा सारा थकवा उतरून गेला होता, कारण रजनीने माझ्या आवडीचं जेवण बनवलं होतं. मला पनीरची भाजी आणि साधा पराठा खूप आवडतात. तिने आज पनीरची भाजीसोबत साधा पराठा बनवला होता, जे माझ्या आवडीचं होतं. ते खाऊन तर माझा सारा थकवा उतरून गेला होता. जेवण झाल्यावर मी खोलीत गेलो नव्हतो आणि अंगणातच फिरू लागलो. जरी हिवाळ्याचे दिवस होते तरी माझं मन इच्छित होतं की मी अंगणात फिरत राहावं. रजनी स्वयंपाकघरात उभी भांडी धुत होती आणि मी अंगणात इकडे तिकडे फिरत माझ्या मित्राशी फोनवर बोलत होतो.
माझा मित्र मला सांगत होता की मला माझ्या पत्नीला कुठल्या चांगल्या डॉक्टरांकडे नेलं पाहिजे, जेणेकरून आम्हाला संतती होईल. मी त्याला म्हटलं की मी पूर्वीही खूप डॉक्टरांकडे तिला नेलं आहे, पण आजपर्यंत कोणीही आशा दिली नाही. सर्व हेच सांगतात की वरच्या देवाचा उशीर आहे, बाकी तर कुठलीही अडचण नाही. पण माझा मित्र म्हणाला की मला माझ्या पत्नीला डॉक्टर नीरज देशमुख यांच्याकडे नेलं पाहिजे. ते खूप चांगले डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे जाऊन माझी अडचण सुटेल. त्याचं बोलणं ऐकून मी शांत झालो होतो. मी विचार केला की मी रजनीशी बोलून पाहतो. जरी काही दिवसांपूर्वीच तिने औषधं घेणं सोडलं होतं. ती म्हणत असे की आता ती औषधं खाऊन थकली आहे. काही वेळ मी अंगणात इकडे तिकडे फिरत राहिलो होतो आणि त्यानंतर स्वयंपाकघरात रजनीजवळच पोचलो होतो. मी स्वयंपाकघरात पोचलो तेव्हाच तीही लाईट बंद करून बाहेर निघत होती. मला पाहून थांबली. आता आम्ही दोघे अंगणात एकत्र फिरत होतो. मी रजनीला म्हटलं की मला तुझ्याशी एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. मी तिचा हात पकडला होता तेव्हा ती प्रश्न करणाऱ्या नजरांनी माझ्याकडे पाहू लागली. मी म्हटलं, रजनी, खरं तर गोष्ट अशी आहे की मी इच्छितो की आपण डॉक्टर नीरज देशमुख यांच्याकडे जावं. माझे मित्र नैतिकने मला सांगितलं आहे की तिथे जाऊन आपली इच्छा पूर्ण होईल. मी माझ्या पत्नीला मोठ्या आदराने म्हटलं होतं, पण तिने तर माझं बोलणं ऐकून लगेचच आपला हात सोडवला होता आणि विचित्र नजरांनी मला पाहू लागली, जणू मी काही खूप मोठं पाप केलं आहे. ती म्हणाली की प्रवीण, तुम्ही हे कसे बोलत आहात? मी पुन्हा या चक्रात पडू इच्छित नाही. तुम्हाला माहीत आहे की मी या 5 वर्षात किती उष्ण औषधं खाल्ली आहेत, ज्यामुळे माझं पोटही नेहमी खराब राहू लागलं आहे. औषधं खाऊन मी त्रस्त झाले आहे. आता माझ्यात धैर्य नाही की मी पुढे आणखी औषधं खावी. तरीही सर्व डॉक्टर हेच सांगतात की माझ्यात कुठलीही अडचण नाही, उलट उशीर वरच्या देवाचा आहे. तिने तर एक लांब लचक यादी बनवून मला ऐकवली होती आणि मग खोलीत निघून गेली होती. मला तिचं बोलणं ऐकून खूप राग येत होता. मी तर इच्छित होतो की आमची अडचण सुटावी, पण ती तर याविषयी बोलण्यासाठी आता तयारच नव्हती. मीही रागात खोलीतच पोचलो होतो, कारण मी आता ठरवलं होतं की मी हार मानणार नाही. ती बिछाण्यावर बसून मोबाईल वापरत होती. मी तिचा मोबाईल हिसकावला आणि भिंतीवर फेकून मारला. मी ओरडत म्हटलं की रजनी, तुला थोडंही स्मरण नाही की मला किती जास्त चिंता आहे. मी दिवस रात्र याच चिंतेत जगतो आहे की जर माझी संतती झाली नाही तर काय होईल. संततीशिवाय माणसाचं जीवन अपूर्ण राहतं. आपल्या वृद्ध अवस्थेत आपला आधार कोण बनेल? आपल्याला आई बाबा कोण म्हणेल? आपलं कुटुंब पुढे कसं वाढेल? तू या सर्व गोष्टींबद्दल विचारच करत नाहीस. पण मला माहीत आहे की मला दुसऱ्यांना पाहून किती त्रास होतो. सर्व आपल्या मुलांना घेऊन किती गंभीर असतात, प्रेम करतात, त्यांना शाळेत घेऊन जातात, त्यांना फिरवतात, त्यांच्या आनंदाची पूर्तता करतात. पण आपल्याकडे तर संततीच नाही. आपण तर रिकामे हात आहोत. माझा राग आकाशाच्या उंचीला स्पर्श करत होता आणि मी रागात नकळे तिला आणखी काय काय बोलून गेलो होतो. आता तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. ती म्हणाली की प्रवीण, तुम्ही माझं बोलणं का समजत नाही? की तुम्हाला माहीत नाही का की मी देखील संततीसाठी किती तडफडत आहे? मी किती प्रयत्न केले आहेत. शेकडो डॉक्टरांना दाखवलं आहे. आता मी प्रत्येक प्रकारे त्रस्त झाले आहे आणि तुम्हाला माहीत आहे की सर्वांनी हेच म्हटलं आहे की आपल्या दोघात कुठलीही अडचण नाही, उलट उशीर वरच्या देवाचा आहे. मीही इच्छिते की माझीही संतती होईल. मी दुसऱ्या स्त्रियांकडे पाहते. त्या आपल्या मांडीवर आपल्या मुलांना घेऊन किती प्रेम करतात, पण माझ्याकडे मूल नाही. तुम्हाला या गोष्टीची जाणीव नाही का की मी देखील किती प्रयत्न केले आहेत? तुम्ही शेवटी का धीर धरत नाही? तिचं बोलणं ऐकून तर माझा राग आणखीनच वाढला होता. मी म्हटलं की रजनी, मी जाणतो की आपल्या दोघात कमतरता नाही, पण आपण उपचार तरी करू शकतो ना? मी तिचा हात पकडून विनंतीच्या स्वरात बोललो होतो, पण तिने आपला हात सोडवून एका बाजूला होऊन गेली होती. आज तीही काही विचित्र वागत होती. कदाचित तीही नेहमीचा वादविवाद ऐकून थकली होती. पण माझ्यासाठी तर हीच गोष्ट सर्व काही होती आणि संतती न होणं हे माझ्या जीवनातील सर्वात मोठं दुःख होतं. रजनीसोबत मीही डॉक्टरांना दाखवत आलो होतो की कुठे माझ्यात तर कमतरता नाही, पण आजपर्यंत सर्व डॉक्टरांनी हेच म्हटलं होतं की आमच्या दोघात कुठलीही कमतरता नाही. आम्ही दोघं पूर्णपणे निरोगी आहोत.
मी माझ्या पत्नीला म्हटलं की रजनी, कृपा करून तू माझं बोलणं तरी समज. मी संततीसाठी तडफडतो आहे. जर एकदा पुन्हा आपण डॉक्टरांकडे गेलो तर यात काय संकट येईल? जिथे आपण इतक्या डॉक्टरांना दाखवलं आहे, एक आणखी सही. मी तिला म्हटलं होतं, पण ती माझं काहीही ऐकत नव्हती. यावेळी तीही वाद घालण्यावर उतरली होती आणि बराच वेळ आमच्यात वाद होत राहिला होता. मग मी रागाने खोलीबाहेर निघून गेलो होतो. माझा राग आकाशाला स्पर्श करत होता. माझं मन इच्छित होतं की मी माझा जीव घ्यावा. रजनी तर माझं काहीही समजत नव्हती किंवा मी तिला गोष्ट समजवू शकत नव्हतो, कारण मी इच्छित होतो की आम्ही डॉक्टरांकडे जावं. याबद्दल माझ्या मित्राने मला सांगितलं होतं. शक्य आहे की त्या डॉक्टरांच्या उपचाराने माझी पत्नी गर्भवती होईल. ती म्हणत असे की तिने खूप डॉक्टरांना दाखवलं आहे. आता तिच्यात पुढे धैर्य राहिलं नाही. मी जवळपास अर्ध्या रात्रीपर्यंत अंगणात एकटा थंडीत बसून राहिलो होतो. रात्रीचे 1 वाजले होते. तेव्हा मला थंडीने गोठू लागलं. तेव्हा मीही खोलीत परत आलो होतो. ती आता झोपली होती आणि तिच्या हलक्या हलक्या घोरण्याचा आवाजही संपूर्ण खोलीत गुंजत होता. मला आश्चर्य वाटलं की शेवटी ती इतक्या शांततेने कशी झोपू शकते. मी तर जळत्या निखारांवर लोळत होतो, पण तिला तर काहीच स्मरण नव्हतं. तिला अशा प्रकारे पाहून तर माझा राग, जो थोडा कमी झाला होता, पुन्हा वर चढला होता. माझं मन इच्छित होतं की आत्ताच तिला हलवून उठवावं आणि तिला विचारावं की शेवटी माझा काय दोष आहे. ती माझं बोलणं का मानत नाही? मला हक्क नाही का की माझी ही संतती होईल आणि मीही माझ्या मुलांना खांद्यावर बसवून परिसरात फिरवेन? पण मग माझ्या मनाने हे सहन केलं नव्हतं आणि मी शांतपणे झोपलो होतो. खरं तर माझ्या डोळ्यातून झोप कोसो दूर होती. मी फक्त तसेच बिछाण्यावर पडलेला होतो. माझ्या मनात खूप विचार येत होते की शेवटी रजनीला काय झालं आहे, कारण आजपर्यंत तिने माझं काहीही टाळलं नव्हतं. तर मग आज इतकी जिद्द का करत आहे? मला तिच्यावर खूप जास्त राग येत होता. राग करत करतच नकळे कधी मला झोप लागली आणि मी गाढ निद्रेत गेलो होतो. सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा रजनीला झोपलेलं पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला होता. हे या 5 वर्षात प्रथमच घडत होतं. मी घड्याळात वेळ पाहिला तेव्हा पटकन बिछाण्यावरून खाली उतरलो, कारण 8 वाजले होते आणि मला 8:30 पर्यंत ऑफिसला जायचं होतं. मी रजनीला बाजूने पकडून हलवलं, पण ती तरीही उठली नाही. आता मी तिला सतत हलवत होतो. ती एका झटक्यात उठली आणि खाऊ जाणाऱ्या नजरांनी मला पाहू लागली. तिने ओरडत म्हटलं की प्रवीण, काय त्रास आहे तुम्हाला? या घरात तर मला काही शांतीच नाही. काय हवं आहे तुम्हाला? मी तिला पाहून वाईट रीतीने अवाक झालो होतो. ती तर अशा पद्धतीने बोलत होती की आज जणू काही नवीन गोष्ट आहे. मी म्हटलं, काय झालं आहे रजनी? मला नाश्ता बनवून देणार नाहीस का? माझं फक्त इतकंच म्हणणं होतं की ती लगेच उठली आणि लाजीरवाणी होऊन खोलीबाहेर निघून गेली. कदाचित ती बिचारीही तणावात होती आणि याच तणावात ती विसरली होती की तिला नाश्ताही बनवायचा आहे. मला ऑफिसला उशीर होत होता. मी त्याच वेळी कपडे बदलून बाहेर आलो होतो. आज मी स्नानही केलं नव्हतं, कारण वेळ खूप कमी होता. मी स्वयंपाकघरात आलो तेव्हा ती नाश्ता बनवत होती. तिला पाहून मला राग आला, कारण आता 20 मिनिटे झाली होती आणि ऑफिसला जाण्यात फक्त 10 मिनिटेच राहिले होते. मी त्याच वेळी तिला सांगितल्याशिवायच घराबाहेर निघून गेलो होतो. संपूर्ण रस्त्यात मी जळत आणि रागाने भरलेला राहिलो होतो. माझं मन इच्छित होतं की मी काही असं करावं ज्याने रजनीला माझी महत्त्वता कळेल, कारण ती तर आता विचित्र वागणूक करू लागली होती. मी जेव्हा ऑफिसला गेलो तेव्हा संपूर्ण कर्मचारी आले होते. मला खूप जास्त लाज वाटली होती. मला असं वाटत होतं की जणू सर्व माझ्यावर हसत आहे, जरी सर्व गंभीर होऊन आपापल्या काम करत होते. मी गॅलरीत उभा राहून बॉसची ओरड ऐकत होतो आणि सर्व आपापल्या कामात व्यस्त होते. ओरड खाल्ल्यानंतर तर मला भूकच लागली नव्हती आणि मी दुपारपर्यंत असेच काम करत राहिलो होतो. आम्ही दुपारी जेव्हा माझे सर्व सहकारी जेवणासाठी बाहेर गेले तेव्हा मलाही बोलवू लागले होते, पण मी त्यांनाही नकार दिला होता आणि शांतपणे आपलं काम करत राहिलो होतो. माझ्या पोटात उंदरं धावत होते आणि भुकेमुळे माझं डोकं दुखण्याने फुटत होतं. पण नकळे मी स्वतःला इतका त्रास का देत होतो? कदाचित मी रजनीचा राग स्वतःवर काढू लागलो होतो. संध्याकाळी जेव्हा मी घरी गेलो तेव्हा रजनीची तब्येत काही ठीक वाटत नव्हती. ती आपल्या डोक्यात पट्टी बांधून सोफ्यावर बसून चहा पीत होती. तिला अशा प्रकारे बसलेलं पाहून मला असं वाटलं की जणू ती मला जळवत आहे,
कारण मी थकून हारून संपूर्ण दिवसाचा भुकेला आलो होतो आणि ती इथे मोठ्या शांततेने चहा पीत होती. मी तिला काहीही म्हटलं नव्हतं आणि शांतपणे खोलीत गेलो होतो. मी दारही बंद केलं होतं. नकळे मला का इतका जास्त राग येत होता. कदाचित आता माझ्या मनात मुलाची कळ पुन्हा डोकं वर काढू लागली होती. कारण प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कोणी ना कोणी सहकारी आपल्या मुलाला सोबत घेऊन येत असे, ज्यांना पाहून मलाही मुलाची कमतरता जाणवत असे. आजही माझ्या सहकार्याने एक छोटीशी मुलगी सोबत घेतली होती. ती 4 वर्षांची मुलगी मला खूप आवडली होती. माझं मन इच्छित होतं की मी तिला माझ्या घरी घेऊन जावं, पण माझा तो सहकारी राजी झाला नव्हता. कदाचित याच कारणामुळे मला राग येत होता. मी बिछाण्यावर बसून हेच विचार करत होतो की जर माझी स्वतःची संतती असती तर मला दुसऱ्यांच्या मुलांकडे अशा लोभी नजरांनी पाहावं लागलं नसतं. शेवटी किती दिवस मला संततीसाठी तडफडावं लागेल. तेव्हाच अचानक खोलीच्या दारावर टकटक झाली. मी जाणत होतो की हे कोण आहे. मी आत बसून उत्तर दिलं की मला काहीही नको, कारण मी जाणत होतो की रजनी जेवण घेऊन आली असे. तिने जोरदार आवाजात म्हटलं की प्रवीण, तुम्ही जेवण करा. तुम्ही सकाळीही नाश्ता करून गेला नव्हता. जर तुम्ही जेवण केलं नाही तर मीही खाणार नाही, कारण मीही तुमच्यामुळे सकाळपासून भुकेली बसलेली आहे. मी जाणते की तुम्ही नाराज आहात. नाराजी तुमची माझ्यावर आहे, जेवणावर तर नाही ना. म्हणून कृपा करून जेवण करा. मला आत बसून रजनीचा आवाज पूर्णपणे स्पष्ट ऐकू येत होता. तिचा आवाज ऐकल्यानंतरही मी दार उघडलं नव्हतं आणि तिथेच बसून राहिलो होतो. ती तरीही दार वाजवत होती, पण मी दार उघडलं नव्हतं. काही वेळ ती दार वाजवत राहिली होती आणि मग निराश होऊन स्वतःच परत निघून गेली. मी काही वेळेत असेच खोलीत बसून राहिलो होतो. आता या घटनेला जवळपास 1 तास उलटून गेला होता. मला जाणीव झाली होती की ती बिचारी थंडीत बाहेर बसली असेल. मी उठून खोली बाहेर निघालो होतो, पण ती अंगणात हजर नव्हती आणि स्वयंपाकघराची लाईटही चालू होती. मी स्वयंपाकघराकडे गेलो आणि जेव्हा दाराच्या छिद्रातून आत पाहिलं तेव्हा ती मोठ्या आनंदाने चुलीजवळ उभी चूल पेटवून तिच्या उष्णतेने आपले हात चेकत होती. तिला अशा प्रकारे पाहून तर मला खूपच राग आला होता. माझं मन इच्छित होतं की आत्ताच आणि याच वेळी तिला घरातून हाकलून द्यावं. संतती न होण्याच्या कारणामुळे मी इतकं जास्त तणावात होतो, पण तिला तर जणू काही स्मरणच नव्हतं. मी धडाम करून दार उघडलं आणि ओरडत आत पोहोचलो होतो आणि ओरडत म्हटलं, रजनी, तुला थोडीही लाज वाटत नाही की मी किती तणावात आहे आणि तू इथे मोठ्या आनंदाने बसून अग्नीने आपले हात शेकत आहेस. मी स्वयंपाकघरात प्रवेश करताच तिच्यावर रागाने फुटलो होतो. ती मला इतक्या जास्त रागात पाहून लगेच चूल बंद करून बाजूला उभी राहिली होती आणि म्हणू लागली की प्रवीण, तुम्ही काय बोलत आहात? आता शेवटी मी काय केलं? तुम्ही स्वतःच तर दार उघडत नव्हता, तर मी कुठे जावं? मला थंडी लागत होती, म्हणून मी स्वयंपाकघरात येऊन आपल्या हातांना उष्णता देऊ लागले. यावेळी तिने सुद्धा कठोर शब्दात उत्तर दिलं होतं. कदाचित तीही माझे बोलणे ऐकून थकली होती. तिचं उत्तर ऐकून मला खूप राग आला होता आणि मी जीवनात प्रथमच माझ्या पत्नीच्या तोंडावर एक जोरदार थप्पड मारली होती आणि लगेच स्वयंपाकघराबाहेर काढून ढकलून दिलं होतं. जरी मी तिला जेवण सांगण्यासाठी आलो होतो, पण तिला अशा प्रकारे पाहून तर माझी भूक उडून गेली होती. मी शांतपणे जाऊन बिछाण्यावर झोपलो होतो. मला काही स्मरण नव्हतं की ती कधी खोलीत आली आणि कधी माझ्या जवळ येऊन झोपली. जेव्हा सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा ती तिथे हजर नव्हती आणि माझे कपडे रोजप्रमाणे इस्त्री करून ठेवलेले होते. माझं मन इच्छित होतं की मी तिच्याकडून रात्रीसाठी क्षमा मागावी, कारण रात्री मी तिच्याशी पूर्णपणे चांगलं वागलो नव्हतो. पण माझं मन मला भटकवत होतं की शेवटी या सर्वात माझा काय दोष आहे? चूक तर तिचीच होती, जिने माझ्याशी उद्धटपणे वागली. मी कपडे बदलले आणि नाश्ता न करताच मनाच्या हाती मजबूर होऊन घराबाहेर निघून गेलो होतो. संपूर्ण दिवस मी याच विचारात राहिलो होतो की मला आता काय करायचंय, कारण आता मी संततीची तडफड आणखी सहन करू शकत नव्हतो. मी माझ्या कॅबिनमध्ये बसून कामात व्यस्त होतो की अचानक माझा एक मित्र सचिन तिथे आला होता आणि मला उदास पाहून म्हणू लागला की माझ्या मित्रा, मी चांगल्या प्रकारे जाणतो की तुझ्या उदासीचं कारण काय आहे. मी तर म्हणतो की तू वहिनीपासून मुक्त हो आणि दुसरं लग्न कर, कारण वहिनी तुला संततीचा आनंद देऊ शकत नाही. तो येताच हे बोलला आणि माझ्या मनावर हल्ला केला होता. त्याचं बोलणं खरंच मला वाईट वाटत होतं, पण तो खरंच बोलत होता आणि मीही आता याबद्दल विचार करू लागलो होतो.
मी विचार केला की शेवटी किती दिवस मी प्रतीक्षा करेन. एक ना एक दिवस तर मला माझ्या पत्नीला सोडावंच लागेल, कारण मी संततीशिवाय राहू शकत नाही आणि ती मला संतती देऊ शकत नाही. यावेळी मला माहीत नव्हतं की जी गोष्ट नशिबात नसते ती माणूस इच्छा करूनही मिळवू शकत नाही. त्यावेळी तर मी माझ्या मित्राला म्हटलं होतं की मी माझ्या पत्नीला सोडू शकत नाही, पण माझ्या मनात आता हे बोलणं घर करून गेलं होतं की मला रजनीला सोडावं लागेल. माझा मित्र पूर्णपणे बरोबर बोलत आहे. मी घरी गेलो तेव्हा मला पुन्हा खूप जास्त राग येत होता. मला स्वतःलाही समजत नव्हतं की मी इतक्या जास्त रागात का राहू लागलो आहे. रजनीने माझ्यासमोर जेवण ठेवलं तेव्हा मी उचलून जेवण जमिनीवर आपटलं आणि लगेच खोली बाहेर निघून गेलो होतो. मी जेवण ऑफिसमधूनच करून आलो होतो, म्हणून मी न विचारता समजता जेवण जमिनीवर फेकलं होतं. माझी पत्नी बिचारी तीही अवाक राहिली होती की शेवटी मी असं का केलं. पण मी तिच्या नजरांच्या प्रश्नांची उत्तरे दिली नव्हती आणि अंगणात येऊन बसलो होतो. तीही माझ्या मागे आली नव्हती. कदाचित आता तीही माझ्या रोजच्या भांडणांमुळे त्रस्त झाली होती. तीही माझ्यापासून दूर राहू लागली होती. दुसऱ्या दिवशीही मी नाश्ता न करताच घराबाहेर निघून गेलो होतो आणि ऑफिसला जाऊनच नाश्ता केला होता. आता माझं हे रोजचं नियमित झालं होतं की प्रत्येक दिवशी आमच्यात कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून भांडण होत असे आणि मी नाश्ता न करताच ऑफिसला निघत असे. रात्रीचं जेवणही मी बाहेरूनच करून येत असे. आता रजनी ही माझ्यापासून खूप दूर झाली होती. तिने माझ्याकडून विनंती करणं सोडलं होतं. संतती न होण्याच्या कारणामुळे मी खूप जास्त चिडचिडा होत होतो. आज जेव्हा मी ऑफिसवरून घरी आलो तेव्हा माझं मन आधीपासूनच गोंधळलेलं होतं, कारण माझ्या सर्व मित्रांनी मला म्हटलं होतं की शेवटी तू किती दिवस एका वांस स्त्रीसोबत आपलं जीवन व्यतीत करशील. जी स्त्री संतती देऊ शकत नाही त्या स्त्रीचं अस्तित्वच व्यर्थ असतं. शेवटी माझे मित्र खरंच तर बोलत होते. शेवटी मी किती दिवस असेच धीर धरू शकतो. मी ठरवलं होतं की मी रजनीला सोडेन आणि त्यानंतर दुसरं लग्न करेन, जेणेकरून दुसऱ्या स्त्रीकडून मला संतती होईल. हाच विचार करून त्या दिवशी मी ऑफिसमधून सुट्टी लवकर घेतली होती आणि वकिलाकडे पोचलो होतो. मी त्याला घटस्फोटाचे कागद बनवण्यासाठी म्हटलं होतं आणि त्याने मला म्हटलं होतं की एका आठवड्यानंतर मी ते कागद येऊन घेऊ शकतो. एका आठवड्याचं ऐकून तर जणू मला काही होऊ लागलं होतं, कारण आता मला माझ्या पत्नीसोबत एक मिनिटही राहायचं नव्हतं. आता माझ्याकडून आणखी धीर होऊ शकत नव्हता, कारण जेव्हा मी रजनीला पाहतो तेव्हा मला माझ्या घरात कमतरता जाणवत असे. पण आता मला प्रतीक्षा करावीच लागली होती. या एका आठवड्यात मी फक्त शांत राहत होतो आणि मी रजनीपासून मुद्दामच अंतर राखलं होतं. आता ती माझ्या मनातून उतरली होती. या आठवड्यातही मी 1-2दा तिला म्हटलं होतं की आपण डॉक्टर नीरज यांच्याकडे जाऊ, पण तिने तर माझं बोलणं अशा हवेत उडवलं होतं की जणू माझी कुठलीही महत्त्वता नाही. आज मला वकील साहेबांच्या ऑफिसमधून घटस्फोटाचे कागद घेण्यासाठी जायचं होतं, म्हणून मी ऑफिसला गेलो नव्हतो, कारण मी विचार केला होता की आज मी सुट्टी घेईन आणि मला वकील साहेबांच्या ऑफिसला दिवसाच्या 11 वाजता जायचं होतं. मी आज उशिराने घराबाहेर निघालो होतो. रजनीलाही माहीत नव्हतं की मी ऑफिसला जातो आहे की नाही, कारण आता आमच्यात बोलणंही होत नव्हतं. इतकंच की मी तर माझी खोलीही वेगळी केली होती आणि या गोष्टीवरही तिने कुठलाही गोंधळ घातला नव्हता. मी एका तासानंतर जेव्हा घरी परत आलो तेव्हा तिच्या आश्चर्याची सीमा नव्हती, कारण तिला माहीत नव्हतं की मी ऑफिसला गेलो आहे की नाही. जेव्हा मी तिच्या हातात घटस्फोटाचे कागद दिले तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. पण आता माझ्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. मी ठरवलं होतं की मी आता हिला सोडेन. तिने रडत म्हटलं की प्रवीण, तुम्ही माझ्याशी असं काही करू शकत नाही. मी तुम्हाला मनापासून प्रेम करते. कृपा करून माझ्याशी असं करू नका. ती वाईट रीतीने रडत होती. माझ्या पायात बसून माझी विनंती करू लागली. मी एका झटक्यात माझे पाय सोडवले होते आणि मागे होऊन उभा राहिलो होतो. तिचे शब्द पूर्णपणे मला आवडले नव्हते. कदाचित माझ्या मनावर मुलाची जिद्द चढली होती आणि त्यामुळे आता माझ्या प्रेमानेही दम तोडला होता. मी ओढत म्हटलं की हे घटस्फोटाचे कागद आहेत, यावर सही कर आणि माझा पाठलाग सोड. मी तुझ्यासोबत राहू इच्छित नाही. माझं इतकं म्हणणं होतं की ती रडू लागली होती, पण मी माझं बोलणं पुन्हा जोरदार आवाजात दोहरावलं होतं. ती बिचारी ही आता भयभीत झाली होती
आणि थरथरत्या हातांनी घटस्फोटाच्या कागदांवर सही केली होती. मी तिला म्हटलं होतं की आत्ताच्या आत्ता तुला या घरातून बाहेर पडावं लागेल. यावेळी तिने कुठलंही बोलणं केलं नव्हतं आणि शांतपणे खोलीबाहेर निघून गेली होती. अर्ध्या तासातच ती आपली बॅग तयार करून खोलीबाहेर निघाली होती. तिने माझ्याकडे पाहिलंही नव्हतं आणि शांतपणे खोलीबाहेर निघून गेली होती. आता मला असं वाटत होतं की माझं जीवन सोपं होईल आणि मी लवकरच लवकर मुलाचा पिता होईल. यावेळी मला हे स्मरण नव्हतं की जी गोष्ट नशिबात नसते ती कधीही मिळत नाही आणि कदाचित माझ्या नशिबात संततीच नव्हती. ती निघून गेली होती आणि मी शांतपणे माझ्या घरात एकटा बसलेलो होतो. मी तिला थांबवण्याचा प्रयत्नही केला नव्हता. शेवटी थांबवणार तरी कसा? घटस्फोटही मीच तिला दिला होता. माझ्या मनात तिच्यासाठी दया आली नव्हती. माझे आईवडील तर माझ्या लग्नाच्या 2 वर्षानंतर आम्हाला एकटे सोडून निघून गेले होते. पण तेव्हा माझी पत्नी माझ्यासोबत होती. पण आता तर तीही निघून गेली होती. आता मी पूर्णपणे एकटा झालो होतो. पण यावेळी मला या गोष्टीची पूर्णपणे जाणीव नव्हती. जेव्हा 2-3 दिवस मी माझ्या घरात एकटे व्यतीत केले तेव्हा माझं मन रक्ताचे अश्रू रडू लागलं होतं. मला राहून राहून माझ्या चुकीची जाणीव होत होती. मी माझ्या पत्नीला घटस्फोट दिला पण स्वतःसाठी कुठल्याही मुलीचा शोध घेतला नव्हता जिच्याशी मी लग्न करतो. पण आता काहीही होऊ शकत नव्हतं कारण पक्षीशेत चुकला होता. आता माझं ऑफिसला जाण्याचंही मन होत नव्हतं. आज पूर्ण 3 दिवसानंतर जेव्हा मी ऑफिसला गेलो तेव्हा आणखी एक संकट माझी वाट पाहत होतं. मला ऑफिसमधून काढून टाकलं होतं आणि तेही कुठल्याही कारणाशिवाय. हे ऐकून तर माझं हृदय हादरलं होतं. मला असं वाटलं होतं की मला माझ्या केलेल्या चुकीची शिक्षा मिळाली आहे कारण मी एका निरपराधीला घटस्फोट दिला होता. पण मग मी स्वतःला सावरलं होतं आणि ऑफिस बाहेर निघून आलो होतो. मी विचार केला की फक्त हे एकच ऑफिस नाही, शहर भरलेलं आहे. मला कुठेही नोकरी मिळू शकते. अशा प्रकारच्या ऑफिसमधून मला कुठे ना कुठे तर नोकरी मिळेलच. दुसऱ्या दिवशी मी शहरातील सर्व मोठमोठ्या ऑफिसांची धूळ उडवत राहिलो होतो. पण कोणीही मला नोकरीवर ठेवलं नव्हतं. आता मी बेरोजगार झालो होतो. कदाचित रजनीच्या कारणामुळे मला इतकी चांगली नोकरी मिळाली होती कारण जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा त्याच्या एका आठवड्यानंतरच माझी नोकरी लागली होती. याआधी तर मी फक्त अशा प्रकारच्या एका जागेवर नोकरी करत राहिलो होतो आणि तिथे माझा पगारही चांगला नव्हता. पण लग्नाच्या एका आठवड्यानंतरच मला इतक्या चांगल्या जागी नोकरी लागली होती की तिथे माझा पगार खूप चांगला होता आणि मी पूर्ण 5 वर्ष तिथे काम केलं होतं. त्यांनी आता व्यर्थच मला कामातून काढलं होतं. खरं म्हणतात की यश स्त्रीच्या नशिबाने आणि संतती पुरुषाच्या नशिबाने होते. कदाचित माझ्या नशिबात संततीच नव्हती. माझा मित्र नेहमी माझ्याशी म्हणत असे की आता तू दुसरं लग्न कर आणि आता तर तू तुझ्या पहिल्या पत्नीला घटस्फोटही दिला आहे. पण माझं मन दुसऱ्या लग्नाला म्हणत नव्हतं कारण मी एक बेरोजगार व्यक्ती होतो आणि बेरोजगार व्यक्तीसोबत कोण आपल्या मुलीचं नातं ठरवतो आणि तेही एका विवाहित माणसासोबत. मी विचार केला की मी कुठे बाहेर जाऊन माझी किस्मत आजमावे आणि मग त्यानंतर लग्नाबद्दल विचार करेन. पण बाहेर जाण्याचे मार्गही माझ्याकडे नव्हते कारण जो पगार होतो तो तर प्रत्येक महिन्यात खर्च होत असे. माझा तर कुठलाही बँक बॅलन्सही नव्हता आणि जे थोडे थोडे पैसे माझ्याकडे होते त्याने मी बाहेर जाऊ शकत नव्हतो. मग मी विचार केला की मी माझं घर विकेन आणि बाहेर निघून जाईन कारण आता हे घरही मला चावण्यासाठी धावत होतं. पण अजून माझा पासपोर्ट इत्यादी बनवण्यात 1-2 महिने लागणार होते. आता मी संपूर्ण दिवस घरातच राहत होतो. एकटेपणा मला चावण्यासाठी धावत होता. माझ्याशी बोलणारं कोणी नव्हतं. मी माझ्या मित्रांशीही भेटणं सोडलं होतं. आज पूर्ण 1 महिन्यानंतर जेव्हा माझ्या मित्राशी भेट झाली मी त्याच्या घरी जाऊन त्याला भेटलो होतो आणि एक डोंगर माझ्या डोक्यावर तुटला होता. माझ्या मित्राने मला माझ्या पहिल्या पत्नीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका दाखवली होती. ही लग्नाची निमंत्रण पत्रिका होती जिला पाहून मला आश्चर्याचा एक जोरदार धक्का बसला होता. मी तर समजलो होतो की या वांझ स्त्रीशी कोणीही लग्न करणार नाही. पण अजून आमच्या घटस्फोटाला फक्त 2 महिने झाले होते आणि हिचं इतक्या लवकर लग्न होत होतं. माझ्या मित्राने सांगितलं की तो त्याचा काही दूरचा ओळखीचा होता जो रजनीशी लग्न करत होता आणि त्यानेच माझ्या मित्राला ही निमंत्रण पत्रिका पाठवली होती. जेव्हा माझ्या मित्राने मला ती निमंत्रण पत्रिका दाखवली
तेव्हा मला असं वाटलं की आत्ताच मी जमिनीवर ढेर होईल. माझं जीवन वाया गेलं होतं आणि रजनी तिच्या जीवनात पुढे सरकली होती. मी काहीही न खाता पिता माझ्या मित्राच्या घराबाहेर निघून आलो होतो. जरी त्याने माझ्यासाठी खास रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली होती. संपूर्ण रस्त्यात माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत राहिले होते. मला राहून माझ्या चुकीची जाणीव होत होती. आता मला वाटत होतं की मी खूप चुकीचं पाऊल उचललं होतं. मी घरी न जाता सरळ एजंटकडे गेलो होतो. त्याला म्हटलं होतं की तो लवकरात लवकर माझा पासपोर्ट बनवून दे. आता मी या देशात राहू शकत नाही. एजंटने म्हटलं की अजून काही दिवस लागतील, मला प्रतीक्षा करावी लागेल. त्याचं बोलणं ऐकून मी घरी आलो होतो. ते 15 दिवस मी मोठ्या कष्टाने व्यतीत केले होते आणि पूर्ण 15 दिवसानंतर मी कतारसाठी निघून गेलो होतो. तिथे जाऊन मी टॅक्सी चालवू लागलो होतो. मी माझं घरही विकलं होतं आणि त्या पैशांनीच मी एक टॅक्सी खरेदी केली होती आणि आता मी एक चालक बनून एका अनोळखी देशात जीवन व्यतीत करत होतो. माझ्या जीवनात कुठलंही सुख राहिलं नव्हतं. आधी माझं जीवन चांगलं होतं. माझं स्वतःचं घर होतं आणि त्यात माझी पत्नीही राहत असे. पण आता तर मी पूर्णपणे एकटा झालो होतो. प्रत्येक वेळी मी हाच विचार करून पश्चाताप करत राहत होतो. पण माझ्या पश्चातापाचा कुठलाही फायदा नव्हता. आता तर मी धूम्रपानही करू लागलो होतो. मला तिथे राहून जवळपास 2.5 वर्ष झाली होती. माझी चेहऱ्याची अवस्था पूर्णपणे पाहण्यालायक राहिली नव्हती. असं वाटत होतं की जणू मी काही व्यसनी आहे. जरी मी फक्त सिगारेटच पित होतो, पण तणावाच्या कारणामुळे मी इतका जास्त दुबळा झालो होतो की सर्व लोक हेच समजत होते की मी काही व्यसन करतो. मी टॅक्सीही कष्टाने चालवत होतो आणि तेही दिवसाचे 2-3 तास. त्यानंतर मी घरी परत येत होतो. ते एक छोटंसं घर होतं ज्यात 5 खोल्या होत्या आणि प्रत्येक खोलीत 2-2, 3-3 माणसं राहत असत. मीही एका खोलीत राहत होतो, पण माझ्यासोबत कोणीही राहत नव्हतं. कारण आजपासून 2 महिने आधीच माझा रूममेट भारतात परत गेला होता, कारण त्याचं लग्न होत होतं. त्याच्या लग्नाच्या नावावर तर माझ्या डोळ्यातून अश्रू निघाले होते, कारण हे तर आता माझ्यासाठी स्वप्नच बनून राहिलं होतं. माझ्या लग्नात कुठलीही अडचण नव्हती, पण तरीही मी लग्न करू शकत नव्हतो. न कळे यात काय वास्तव आहे. मी 1-2दा माझ्या मित्रांशीही बोललो होतो की मी लग्न करू इच्छितो, पण अजून कुठलंही नातं मिळत नव्हतं, कारण मी आधीचा प्रवीण राहिलो नव्हतो. माझ्या चेहऱ्याच्या सोबतच माझी कमाई ही आधीप्रमाणे राहिली नव्हती. मी फक्त माझ्या गुजाऱ्यालायकच कमावत होतो, जो महिन्याभरात खर्च करत होतो. आता माझं जीवन पूर्णपणे व्यर्थ झालं होतं. कधीकधी तर मला आत्महत्या करण्याचे विचारही येत होते. माझ्या चुकीने माझं संपूर्ण जीवन वाया घालवलं होतं. अजूनही मी जिवंत होतो. कदाचित मला या चुकीची शिक्षा जगातच मिळणार होती. आज मला एका भारतीय जोडप्याला एअरपोर्टवरून घेण्यासाठी जायचं होतं. त्यांनी ऑनलाईन राईड बुक केली होती आणि 5 वाजताचा वेळ दिला होता. आता 3 वाजले होते, म्हणजे 2 तासानंतर मला त्यांना एअरपोर्टवरून घेण्यासाठी जायचं होतं. माझं मन ओझं असलेलं होतं. माझं मन काम करण्याला इच्छित नव्हतं, पण मला पैशांची गरज होती, कारण मागील 3 दिवसापासून मी कामावर गेलो नव्हतो आणि माझ्याकडे पैसेही संपण्यावर होते. मी जाणत होतो की जेव्हा माझ्याकडे पैसे संपतील तेव्हा मला लोकांसमोर हात पसरावे लागतील आणि असं मी पूर्णपणे इच्छित नव्हतो. म्हणूनच धैर्य करून मी 4 वाजता स्नान करून एअरपोर्टवर आलो होतो. अजूनही फ्लाईट उतरली नव्हती. फ्लाईटला जवळपास 1 ते 1.5 तासांचा उशीर होता. मी तिथेच उभा राहून माझ्या प्रवाशांची वाट पाहत होतो. आता 5 वाजले होते आणि फ्लाईटही आली होती, पण अजूनही ते प्रवासी बाहेर आले नव्हते. कदाचित एअरपोर्टवर प्रवाशांच्या सामानांची तपासणी होत होती. पूर्ण अर्धा तासानंतर मला एक मेसेज मिळाला आणि तोच नंबर होता ज्याने राईड बुक केली होती. ते मला एका चौकाकडे बोलवत होते. तो एक प्रसिद्ध रस्ता होता जो मी चांगल्या प्रकारे ओळखत होतो. मी मागील 2.5-3 वर्षांपासून इथे काम करत होतो आणि इथल्या प्रत्येक रस्त्याची मला चांगली ओळख झाली होती. जेव्हा मी तिथे पोचलो तेव्हा मला एक पुरुष आणि एक स्त्री दिसली. त्या स्त्रीचा चेहरा दुसऱ्या दिशेला होता आणि तो पुरुष माझ्या दिशेने पाहत होता. तो रस्त्यावर मला हाताच्या इशाऱ्याने थांबवत होता, कारण मी त्याला माझ्या टॅक्सीचा नंबर पाठवला होता आणि तो नंबर पाहूनच तो मला थांबवू लागला होता. जेव्हा मी या तरुण माणसाला मला थांबवताना पाहिलं तेव्हा मीही थांबलो होतो, कारण मला समजलं होतं की हा तोच माणूस आहे ज्याने राईड बुक केली होती. आता तो माणूस त्या स्त्रीच्या खांद्यावर हात ठेवून
तिला टॅक्सीत बसण्यास सांगत होता. ज्या क्षणी त्या स्त्रीने दिशा बदलली तेव्हा मला आश्चर्याचा एक जोरदार धक्का बसला होता. कारण ती दुसरी कोणी नव्हती तर रजनी होती आणि तिच्या मांडीवर एक छोटंसं मुलंही होतं, ज्याचं वय जवळपास 1 ते 1.5 वर्षाचं वाटत होतं. ते दोघेही आता माझ्या गाडीत येऊन बसले होते. रजनीने मला पाहिलं नव्हतं कारण मी माझ्या चेहऱ्यावर मास्क लावला होता. त्या माणसाने, जो कदाचित रजनीचा नवरा होता, मला एका हॉटेलाचा पत्ता दिला होता. मी त्याच दिशेने गाडी चालवू लागलो होतो. मला काहीच स्मरण नव्हतं. मला असं वाटत होतं की गाडी आता कशावर तरी धडकेल. पण मी मोठ्या कष्टाने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि मोठ्या काळजीने गाडी चालवू लागलो होतो. मग मी त्यांना हॉटेलवर सोडलं होतं आणि सरळ घरी परत आलो होतो. घरी येऊन मी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं आणि रडू लागलो. मला असं वाटत होतं की आज मला माझ्या चुकीची शिक्षा मिळाली आहे. आत्तापर्यंत तर मी पश्चाताप करत आलो होतो कारण मी रजनीवर प्रेम करत होतो आणि रागाच्या भरातच तिला घटस्फोट दिला होता. पण आता तर माझ्या धैर्याची परीक्षा होती कारण आता ती आईही झाली होती. आता मला समजलं होतं की खरंच संतती पुरुषाच्या नशिबाने होते. माझ्या नशिबात संततीच नव्हती तर ती कुठून येणार? माझं मन रक्ताचे अश्रू रडत होतं. काही दिवस मी घरीच राहिलो होतो. आता माझं इथेही मन लागत नव्हतं आणि मी 1 महिन्याच्या आतच भारतात परत आलो होतो. माझा मित्र सचिनच्या माध्यमातून मी एका गरीब स्त्रीशी लग्न केलं होतं आणि भाड्याच्या घरात राहू लागलो होतो. मी एका बागेत माळ्याची नोकरी करू लागलो होतो. जरी ही नोकरी मला शोभत नव्हती कारण मी शिकलेला होतो, पण आता मला कामाची गरज होती म्हणून मी तिथे काम करू लागलो होतो. वेळ मोठ्या वेगाने निघून जात होती. निलेमासोबत माझ्या लग्नाला पूर्ण 4 वर्ष झाली होती, पण अजूनही आम्हाला कुठलीही संतती झाली नव्हती. आता मी पूर्णपणे समजलो होतो की वरच्या देवाचे निर्णय फक्त तोच जाणतो. मी संततीच्या कारणामुळे रजनीला घटस्फोट दिला होता, पण दुसऱ्या लग्नानंतरही मला संततीचा आनंद मिळाला नव्हता आणि मला वाटतं की संपूर्ण आयुष्य मी याच कमतरतेसह जगणार आहे. कित्येक वर्ष निघून गेल्यानंतर मला एक धडा तर मिळाला होता की माणसाच्या हातात काहीही नसतं. जेव्हा वरचा देव माणसाला कुठलाही आनंद देत नाही तेव्हा संपूर्ण जग एकत्र आलं तरी त्या माणसाला तो आनंद देऊ शकत नाही. आणि जेव्हा वरचा देव माणसाला दुःख देत नाही तेव्हा संपूर्ण जग एकत्र आलं तरी त्या माणसाला दुःख पोचवू शकत नाही. मी रजनीला दुःख दिलं होतं, पण तिचं लग्न माझ्या आधी झालं होतं आणि तिला मुलंही झालं होतं. पण मी तर अजूनही मुलाच्या तडफडीसह माझं जीवन व्यतीत करत आहे. माहीत नाही माझा हा त्रास कधी संपेल. माझ्या जीवनाने मला एक खूप मोठा धडा दिला होता की माणूस इच्छा करूनही आपलं नशीब बदलू शकत नाही. जे नशीब वरच्या देवाने लिहिलं आहे ते कोणीही बदलू शकत नाही. त्याला मिटवण्याची ताकद कुठल्याही गोष्टीत नाही. होय, प्रार्थनांनी नशीब बदलतं, पण जर वरच्या देवाला मान्य असेल तरच. जर वरच्या देवाला मान्य नसेल तर मगही काही बदलत नाही आणि माणूस असंच चालत आणि त्रासात तडफडत राहतो, जसं मी पश्चातापाच्या अग्नीत जळत होतो. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.